दररोज होत असलेल्या घरचणीमुळे आधीच उत्पादन खर्च हा वसूल करणं कठीण झालेलं आहे आणि त्यातच केंद्रीय वाणिज्य मंत्रालय यांनी कांदा निर्यातीला प्रोत्साहन म्हणून दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्ये 50% कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती ही अधिक गंभीर होणार आहे। पूर्वी 1.90% असलेली सबसिडी कमी करून 0.95% करण्यात आली आहे। कांद्याच्या निर्यात वाढीसाठी किमान 10% सबसिडी देण्याची मागणी ही कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांकडून सातत्याने केली जात असताना उलट सबसिडी कपात करण्यामध्ये आल्यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे। तर हा निर्णय तात्काळ रद्द करून निर्यातीसाठी 10% सबसिडी लागू करावी अशी ठाम मागणी सध्या करण्यात येते। ₹90 असणारी सबसिडी ती कमी करून 50% करून 95 पैसे प्रति शेकडा केली, तर यातून कुठंतरी आपल्या कांद्याच्या निर्यातीला फार मोठा परिणाम होणार आहे आणि त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे। तर सरकारला व्यापाऱ्यांच्या वतीने हीच विनंती आहे की सरकारने तात्काळ ही निर्यात सबसिडी ती 10% करावी, म्हणजे आपल्या कांद्याचे बाजारभाव स्थिर होण्यास कुठंतरी मदत होणार आहे। आणि या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत